नमस्कार. माहीज किचनमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण आलो आहोत मेथीच्या शेतामध्ये. बघू शकता इथे अगदी छान ताजी ताजी इथे मला मेथी मिळालेली आहे आणि आज आपण मेथीचाच एक पदार्थ बनवूयात. ताजी भाजी मिळाल्यावर खरंच खूप छान वाटतं. चला तर आपण पदार्थ बनवायला घेऊ. इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, छोटासा आल्याचा तुकडा, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर. हे सर्व आपल्याला मिक्सरमधून अगदी बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. मिरच्या मी इथे तोडून टाकते. कोथिंबीर सुद्धा आपण बारीकच करून घेऊया. बघा छान बारीक अशी पेस्ट झाली आहे. यामध्ये मी पाणी नाही घातलं. इथे मी मेथी जी आहे ती निवडून घेतली, पाण्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. यामध्ये आता आपण जे वाटण तयार केलं ते घालू. मी ते सर्व वाटण जे आहे ते घालून घेते. त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी बारीक करून घालायची आहे. दोन चमचे तीळ घेतलेले आहेत. इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. तो आपण हातावर चोळून टाकायचा आहे, त्यामुळे त्याला छान वास येतो आणि चवही छान येते. पाव चमचा हळद, लाल तिखट वापरायचं आहे. आपण आधी हिरवी मिरची वापरलेली आहे, त्यामुळे आपल्याला जसं हवं असेल तसं तिखट वापरा. अर्धा चमचा धने पावडर, यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ. मीठ घातल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्व जे कोरडे मसाले आहेत ते मेथीमध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. बघा 3-4 मिनिटांनंतर मेथीलाही छान पाणी सुटलेलं आहे. या ठिकाणी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ. 1 चमचा यामध्ये तेल घालायचं आहे. आता आपण पीठ भाजीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. भाजीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे त्यामध्ये जेवढं पीठ ओलसर होईल तेवढं आपल्याला करून घ्यायचं आहे. बघा इथे बऱ्यापैकी पिठाचा गोळा तयार होतो आहे. त्यानंतर आपल्याला इथे गरजेनुसार थोडंसं पाणी घालून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर पुन्हा थोडंसं तेल घालायचं आणि पिठामध्ये चांगलं एकत्र करून घ्यायचं. बघा छान पीठ मळून झालं आहे अगदी. आता आपण 10 मिनिटांसाठी तसंच ठेवूया, त्यामुळे पीठ चांगलं रमेल. बघा पीठ छान एकजीव झालेलं आहे या ठिकाणी. आता हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि पोळीला जितका आपण गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा छोटा घेतलेला आहे. हातावर आपण चांगल्या प्रकारे गोल करून घेऊ आणि त्यालाच थोडंसं आता आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. जशी आपण पोळी लाटतो त्याच प्रकारे इथे आपण पीठ लावून लाटून घ्यायचं आहे. आपण आता जो मेथीचा पराठा बनवणार आहोत तो चवेला छान लागतो. मुलं बऱ्यापैकी मेथी खात नाहीत. अशा वेळी पराठ्यामध्ये
मेथीही खाल्ली जाते। पराठ्याचे आपल्याला काठ जे आहेत ते चांगल्या प्रकारे लाटून घ्यायचे आहेत आणि जितका शक्य होईल तितका पातळ पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। बघा, दोन्ही हाताचा वापर करून मी इथे पराठा उचलून त्यानंतर फिरवून फिरवून लाटून घेते आहे। या ठिकाणी आपण भरपूर असा मेथीचा वापर केलेला आहे। बघा, छान पातळ असा पराठा आपला लाटून झालेला आहे। बघा, दोन्ही बाजूने थोडंसं तेल लावून घेते। या ठिकाणी मीडियम गॅसवर आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे। वरच्या बाजूने पुन्हा मी थोडंसं तेल लावलेलं आहे। अगदी थोडंसं फिरवत फिरवत आपला पराठा काही ते नॉनस्टिक पॅन वापरलेला आहे त्यामुळे चिटकलेला नाही। दोन्ही बाजूने अगदी खरपूस असा आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे, थोडं थोडं तेल लावून। तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते मला कमेंट करून सांगा आणि रेसिपीज आवडत असतील तर माहीज किचन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बघा, दोन्ही बाजूने मी थोडं थोडं तेल लावून पराठा चांगला भाजून घेतलेला आहे। छान लालसर असा थोडासा रंग आलेला आहे पराठ्याला आपल्या। पराठा पूर्ण भाजून झाल्यानंतर यावर तुमच्या आवडीप्रमाणे तूप वापरायचं आहे। इथे मी पराठ्याला दोन्ही बाजूने तूप लावून घेते। तूप लावून चांगला पराठा आपला तयार झालेला आहे। पराठा आपला दोन्ही बाजूने छानसा भाजून तयार झालेला आहे। हा पराठा आपण दह्यासोबत, चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकतो। असेच आपण सर्व पराठे तयार करून घेऊ। आपण जर बघितलं तर पराठे अगदी मऊसूत असे झालेले आहेत। तुम्ही असा पराठा नक्कीच बनवून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। लवकरच भेटूयात नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।